नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 12 फेब्रुवारी 2026. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? पदवीपर्यंत मोफत शिक्षण देणारं भारतातील पहिलं राज्य कोणतं ठरलेलं आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक सी, केरळ हे राज्य या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पदवीपर्यंत मोफत शिक्षण देणारं भारतातील पहिलं राज्य बनलेलं आहे. प्रश्न विचारला जाऊ शकतो, स्टार मार्क करून ठेवू शकता. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? कोणत्या राज्यामध्ये पहिली दृष्टीहीन महिला न्यायाधीश थान्या नाथन या ठिकाणी बनलेल्या आहेत? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. या ठिकाणी परत एकदा केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर केरळ राज्यामध्ये या ठिकाणी फर्स्ट ब्लाइंड वुमन या ठिकाणी लॉयर, बरोबर का नाही, चीफ जस्टिस म्हटलं तरी काय हरकत नाही, पहिली दृष्टीहीन महिला न्यायाधीश या ठिकाणी बनणार आहेत. थान्या नाथन असं त्यांचं नाव आहे. पद काय आहे? पर्टिक्युलरली दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ विभागाअंतर्गत. विशेषतः त्या जन्मजात पूर्णतः दृष्टीहीन आहेत आणि त्यांनी स्क्रीन रीडिंग तंत्रज्ञान व ब्रेल लिपीच्या मदतीने हे यश या ठिकाणी मिळवलेले आहे. त्यांचं शिक्षण त्यांनी कन्नूर विद्यापीठातून LLB या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे. या 2-3 गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत या ठिकाणी थान्या नाथन यांच्याबद्दल. लक्षात घ्या, या ठिकाणी नाव देखील खूप महत्त्वाचं आहे. थान्या नाथन असं त्यांचं नाव आहे. पहिल्या दृष्टीहीन महिला न्यायाधीश आहेत आणि केरळ राज्याला बिलॉंग करतात. ठीक आहे, प्रथम महिलेबद्दल प्रश्न आहे तर बाकीच्या प्रथम महिलांवरती चर्चा करूया. भारतीय नौदलाच्या पहिल्या महिला फायटर पायलट या ठिकाणी आहेत आस्था पुनिया. सर्वात वयस्कर महिला स्काय ड्रायव्हर ठरले आहेत डॉक्टर श्रद्धा चव्हाण. फाईड महिला विश्वचषकाच्या अंतिम फेरीमध्ये पोहोचणारी पहिली भारतीय दिव्या देशमुख. जागतिक क्रीडा स्पर्धेमध्ये वुशूमध्ये भारतासाठी पदक जिंकणारा पहिला भारतीय ठरला होता नम्रता बत्रा. द्रोणाचार्य पुरस्कार मिळवणारी भारतातील पहिली महिला हॉकी प्रशिक्षक प्रीतम राणी सिवाच. क्वालिफाईड फ्लाइंग इन्स्ट्रक्टर बॅच मिळवणारी भारतातील पहिली महिला फायटर पायलट शिवांगी सिंग. रुद्र सशस्त्र हेलिकॉप्टर उडवण्याची पात्रता मिळवणारी भारतीय सैन्यातील पहिली महिला अधिकारी कॅप्टन हंसजा शर्मा. आणि पहिली दृष्टीहीन महिला न्यायाधीश थान्या नाथन केरळला या ठिकाणी बिलॉंग करतात. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. स्काल्प क्षेपणास्त्र स्टॉर्म शॅडो या नावाने देखील ओळखलं जातं. फ्रान्स आणि कोणत्या देशाने संयुक्तपणे विकसित केलेलं आहे, डेव्हलप केलेलं आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, युनायटेड किंगडम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर स्काल्प क्षेपणास्त्र फ्रान्स आणि युनायटेड किंगडम या देशाने संयुक्तपणे विकसित केलेलं आहे. 2 पॉइंट लिहून घ्या. ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतीय हवाई दलाने अचूक हल्ल्यांमध्ये यशस्वी वापर केल्यानंतर भारत आणि फ्रान्स स्काल्प क्रूज क्षेपणास्त्रे खरेदी करण्यासाठी एक मोठा करार करत आहेत. स्काल्प, ज्याला स्टॉर्म शॅडो देखील म्हटलं जातं, हे फ्रान्स आणि युनायटेड किंगडमने संयुक्तपणे विकसित केलेले एक लांब पल्ल्याचे हवेतून सोडले जाणारे क्रूज क्षेपणास्त्र आहे. हे अनेक उत्तर अटलांटिक करार संघटना म्हणजेच नाटो आणि सहयोगी हवाई दलांद्वारे या ठिकाणी ऑलरेडी वापरले गेलेले आहे. तर या ठिकाणी स्काल्प क्षेपणास्त्र म्हणजेच स्टॉर्म शॅडो भारत या ठिकाणी फ्रान्स देशाकडून खरेदी करण्यासाठी एक मोठा करार करत आहे आणि फ्रान्स आणि युनायटेड किंगडम या 2 देशांनी हे संयुक्तपणे विकसित केलेलं आहे. युनायटेड किंगडम म्हणजेच ब्रिटन. ब्रिटनचे नवीन सम्राट आहेत चार्ल्स तिसरे. पंतप्रधान आहेत वर्तमानमधील नवीन केयर स्टारमेर आणि राजधानी आहे लंडन आणि चलन वापरलं जातं पाऊंड स्टर्लिंग. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा विचारला जातो, स्टार मार्क करून ठेवा. संतोष ट्रॉफी 2025-26 ही जी काही फुटबॉल स्पर्धा आहे त्याचं विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, सर्व्हिसेस. लक्षात घ्या, 8 वेळेस या ठिकाणी सर्व्हिसेस या संघाने ही जी काही फुटबॉल स्पर्धा आहे संतोष ट्रॉफी 2025-26 त्याचं विजेतेपद या ठिकाणी पटकावलेलं आहे. 2025-26चं संस्करण होतं 79 क्रमांकाचं. विजेतेपद या ठिकाणी जिंकलं आहे सर्व्हिसेसने. 8 वेळा विजेतेपद जिंकलं आहे आणि उपविजेता ठरला आहे केरळ. या मॅचेसमध्ये सर्वाधिक गोल केले आहेत हिमांशू जांगरा यांनी
आयोजक केलं होतं या ठिकाणी कशाचं? संतोष ट्रॉफीचं. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने आणि अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे वर्तमानमधील अध्यक्ष आहेत कल्याण चौबे. ठीक आहे. प्रश्न आहे एखाद्या क्रीडा स्पर्धेबद्दल. तर बाकीच्या झालेल्या क्रीडा स्पर्धांवरती चर्चा करूया. महिला आशिया कप 2025 या ठिकाणी भारताने त्याच्यामध्ये रौप्य पदक जिंकलं. बजाज पुणे ग्रँड टूर 2026 झाली, त्याच्यामध्ये विजेतेपद ल्यूक मडगवे यांनी जिंकलं. 2025-26 हॉकी इंडिया लीग पुरुषांनी या ठिकाणी याच्यामध्ये कलिंग लार्सन्सने या ठिकाणी विजेतेपद जिंकलं. ऑस्ट्रेलियन ओपन 2026च्या पुरुष एकेरीमध्ये विजेतेपद कार्लोस अल्काराजने जिंकलं. तर ऑस्ट्रेलियन ओपन 2026 महिलांमध्ये एकेरीमध्ये विजेतेपद एलिना रायबाकिना यांनी जिंकलं. 2026च्या महिला प्रीमियर लीगचं विजेतेपद रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या महिला टीमने जिंकलं. तर पॅरा थ्रोबॉल राष्ट्रीय फेडरेशन कप 2026 महिला श्रेणीमध्ये विजेतेपद झारखंडने जिंकलं. तर याच पॅरा थ्रोबॉल राष्ट्रीय फेडरेशन कप 2026 पुरुष श्रेणीमध्ये विजेतेपद जिंकलं आहे आंध्र प्रदेशने. अजून एक पॉईंट, संतोष ट्रॉफी 2025-26 फुटबॉल स्पर्धा सर्व्हिसेसने जिंकलेली आहे केरळला हरवून, हे आपण आत्ताच पाहिलेलं आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 14, कोणत्या राज्यातील नव्या एसटी बसेसचे राजमाता जिजाऊ असे या ठिकाणी नामकरण करण्यात आलेलं आहे? तर आपलं राज्य महाराष्ट्र राज्य हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर महाराष्ट्र राज्यामधील जे काही नवीन बॅचेस आलेले आहेत कशाच्या? बसेसच्या, त्याचं या ठिकाणी नामकरण किंवा त्या बसेस राजमाता जिजाऊ या नावाने या ठिकाणी असणार आहेत. बरोबर. एसटीच्या ताफ्यामध्ये लवकरच राजमाता जिजाऊ बसचे होणार या ठिकाणी दाखल. बरोबर. ठीक आहे. महाराष्ट्र हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. आपलं राज्य. आपल्या राज्याची स्थापना 1 मे 1960 झाली. याच दिवशी गुजरात या राज्याची स्थापना झाली आणि हाच दिवस आपण या ठिकाणी इंटरनॅशनल लेबर डे म्हणून साजरा करतो. मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस, राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत, राजधानी आहे मुंबई. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान चांदोली, संजय गांधी आणि ताडोबा आणि 4 महत्त्वाचे धरण उजनी, पवना, जायकवाडी आणि कोयना. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5, कोणत्या भारतीय मोहिमेसाठी मॉन्स माउंटन हे संभाव्य लँडिंग झोन म्हणून या ठिकाणी ओळखलं गेलेलं आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, चंद्रयान 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर C4 चंद्रयान 4 या भारतीय मोहिमेसाठी मॉन्स माउंटन हे संभाव्य लँडिंग झोन म्हणून या ठिकाणी ओळखलं गेलं आहे. ठीक आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था ज्याला म्हणता येईल इस्रो. बरोबर. इस्रोच्या स्पेस ॲप्लिकेशन सेंटरच्या शास्त्रज्ञांनी भारताच्या पहिल्या चंद्र नमुना परतीच्या मोहिमेसाठी चंद्रयान 4 साठी मॉन्स माउंटन या ठिकाणी लँडिंग साईट म्हणून निवड केलेली आहे. मग मला कमेंट करून सांगा इस्रो ज्याच्याबद्दल कधीच इसरायचं नाही, इस्रोचा फुल फॉर्म काय? इस्रोची स्थापना केव्हा झाली? इस्रोचे वर्तमानमधील चेअरमॅन कोण आहेत? आणि इस्रोचं मुख्यालय कुठे आहे? एवढ्या 3-4 गोष्टी मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायच्या आहेत. पुढचा प्रश्न, दरवर्षी राष्ट्रीय उत्पादकता दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर आजच्याच दिवशी म्हणजेच 12 फेब्रुवारीला दरवर्षी आपण या ठिकाणी राष्ट्रीय उत्पादकता दिवस म्हणून आपण साजरा करतो. 2 पॉईंट लिहून घ्या. उत्पादकता, गुणवत्ता, कार्यक्षमता आणि स्पर्धात्मकता वाढवण्याबाबत जागरूकता निर्माण करणे हा या दिवसाच्या मागचा मेन उद्देश आहे. दुसरा पॉईंट, उत्क्रांतीवादाचे जनक चार्ल्स डार्विन यांचा जन्मदिवस या ठिकाणी 12 फेब्रुवारी आहे. यांचा जन्म झाला होता 12 फेब्रुवारी 1809ला. हा दिवस म्हणजेच आज आपण डार्विन दिवस म्हणून देखील साजरा करतो. हा दिवस विज्ञानातील त्यांचे योगदान, नैसर्गिक निवडीचा सिद्धांत आणि आधुनिक जीवनशास्त्रातील त्यांच्या कामाचा गौरव करण्यासाठी तसेच वैज्ञानिक दृष्टिकोन व संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी जगभरामध्ये साजरा केला जात असतो. तर पर्याय क्रमांक सी, 12 फेब्रुवारीला दरवर्षी आपण 2 दिवस साजरा करतो, राष्ट्रीय उत्पादकता दिवस आणि डार्विन दिवस. ठीक आहे. प्रश्न आहे महत्त्वाच्या दिवसाबद्दल. तर लगेच काय करूया, फेब्रुवारी महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा चर्चा करूया. लिहून घ्या. 1 फेब्रुवारी भारतीय तटरक्षक दिवस, 2 फेब्रुवारी जागतिक पाणथळ दिवस, 4 फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिवस, 7 फेब्रुवारी सुरक्षित इंटरनेट दिवस, 10 फेब्रुवारी राष्ट्रीय जंतनाशक दिवस, 11 फेब्रुवारी विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस, 12 फेब्रुवारी डार्विन दिवस आणि राष्ट्रीय उत्पादकता दिवस, 13 फेब्रुवारी जागतिक रेडिओ दिवस आणि सरोजिनी नायडू यांची जयंती, 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तारखेनुसार, 20 फेब्रुवारी जागतिक सामाजिक न्याय दिवस, 21 फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस, 24 फेब्रुवारी केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस, 27 फेब्रुवारी मराठी भाषा दिवस आणि जागतिक NGO दिवस आणि 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस आणि दुर्मिळ रोग दिवस.
क्लिअर? पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 7. परवडणाऱ्या किमतीमध्ये दर्जेदार जेनेरिक औषधे उपलब्ध करून देण्यासाठी सुरू केलेल्या सरकारी योजनेचं नाव काय आहे? तर पर्याय क्रमांक बी, प्रधानमंत्री भारतीय जन औषधी योजना. बरोबर, PM भारतीय जन औषधी योजना असं या योजनेचं नाव आहे. परवडणाऱ्या किमतीमध्ये रिझनेबल प्राइसेसमध्ये दर्जेदार जेनेरिक औषधे उपलब्ध करून देण्यासाठी ही या ठिकाणी योजना सुरू करण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न. अंडर 19 जो काही विश्वचषक जिंकलेला आहे आपल्या प्यारा भारताने, या ठिकाणी या आपल्या विजेत्या संघासाठी BCCIने किती रुपये रोख बक्षीस जाहीर केलेलं आहे? तर पर्याय क्रमांक ए, जवळपास या ठिकाणी 7.5 कोटी रुपये. हरारे येथील हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये हरारे म्हणजेच हरलेले आहेत कोण? तर इंग्लंड. तर या ठिकाणी इंग्लंडला हरवून ICC अंडर 19 पुरुष क्रिकेट विश्वचषकाचा अंतिम जो काही सामना आहे तो आपल्या भारताने जिंकलेला आहे. या ठिकाणी इंग्लंडचा हरारे स्टेडियममध्ये जवळपास 100 धावांनी त्यांना हरवून टाकलेलं आहे, असं गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. आणि BCCIने जाहीर केलेले हे 7.5 कोटी रुपये यांचं जे काही बक्षीस आहे ते खेळाडू, सहाय्यक, तांत्रिक कर्मचारी, ज्युनियर निवड समितींमध्ये वितरित केले जाणार आहेत. ही देखील गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. तर BCCIने या ठिकाणी ही घोषणा केली आहे 7.5 कोटीची. BCCI बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, स्थापना झाली डिसेंबर 1928ला. अध्यक्ष आहेत मिथुन मनहास, सचिव आहेत देवजीत सैकिया, मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी. CEO आहेत हेमांग अमीन, पुरुष प्रशिक्षक आहेत गौतम गंभीर आणि महिला प्रशिक्षक आहेत अमोल मुजुमदार. पुढचा प्रश्न. फेब्रुवारी 2026 मध्ये बेंगलोर या ठिकाणी क्वालकॉमची 2 NM सेमीकंडक्टर चिप कोणी लॉन्च केलेली आहे? 2 NM हा शब्द लक्षात ठेवायचा आहे आणि सेमीकंडक्टर चिप कोणी लॉन्च केलेली आहे? तर पर्याय क्रमांक डी, अश्विनी वैष्णव हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. हे लॉन्च भारताच्या सेमीकंडक्टर डिझाईन क्षमतांसाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे आणि देशातील प्रगत उच्च तंत्रज्ञान उत्पादन विकासाकडे एक महत्त्वाचं या ठिकाणी पाऊल असणार आहे. ही देखील गोष्ट लक्षात ठेवायची आहे. पुढचा प्रश्न. ब्लॅक स्वान समिट इंडिया 2026चं उद्घाटन कोणत्या शहराच्या अंतर्गत झालेलं आहे? तर पर्याय क्रमांक सी, भुवनेश्वर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पॉइंट लिहून घ्या. जागतिक क्षमता केंद्रापासून ते AI कौशल्य आणि तळागाळातील रोजगार करारापर्यंत ब्लॅक स्वान समिटचे उद्दिष्ट ओडिसाला जागतिक प्रतिभा गंतव्य बनवणे हा याच्या मागचा मेन उद्देश आहे. प्रश्न आहे एखाद्या समिटबद्दल, परिषदेबद्दल. लगेच जाता जाता नवनवीन झालेल्या जे काही परिषद आहेत लेटेस्ट त्याच्यावरती चर्चा करून जाऊया. 22वे आशियान भारत शिखर परिषद क्वालालंपूर मलेशिया या ठिकाणी. 2025ची जागतिक दूरसंचार विकास परिषद बाकू अझरबैजान या ठिकाणी. 20वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन 2026 नांदेडमध्ये. प्रादेशिक AI इम्पॅक्ट कॉन्फरन्स 2026 राजस्थानमध्ये. 99 क्रमांकाचं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्यामध्ये झालं आणि 100वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यामध्ये होणार आहे. 21वे जागतिक मराठी संमेलन पणजी गोव्यामध्ये. तर 52व्या G7 शिखर परिषदेचे आयोजन फ्रान्समध्ये. आणि आत्ताच पाहिलं ब्लॅक स्वान समिट इंडिया 2026 भुवनेश्वर या ठिकाणी होणार आहे. पुढचा प्रश्न. भारतीय रेल्वे कोणत्या तारखेपासून UTS नावाचं त्यांचं मोबाईल ॲप्लिकेशन होतं ते या ठिकाणी बंद करणार आहे? तर पर्याय क्रमांक बी, 1 मार्च 2026 पासून भारतीय रेल्वे, इंडियन रेल्वे या तारखेपासून UTS असं त्यांचं ॲप्लिकेशन होतं, मोबाईल ॲप्लिकेशन ज्याच्या थ्रू आपण रिझर्वेशन करू शकत होतो तिकिटांचं, ते या ठिकाणी बंद करणार आहे. बुकिंग सेवा केंद्रीकृत करण्याच्या हालचालीचा एक भाग म्हणून हे ॲप नवीन रेल 1 या ॲप्लिकेशनने बदलले जाणार आहे. ही देखील गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. शेवटचा प्रश्न. वायुशक्ती 2026 हा एक सराव आहे. या सरावाचे आयोजन कोणत्या राज्यामध्ये करण्यात येणार आहे? तर पर्याय क्रमांक ए, राजस्थान राज्याच्या अंतर्गत करण्यात येणार आहे. या सरावाचं नाव वायुशक्ती 2026 आहे. आयोजन करणार आहे भारतीय हवाई दल. ठिकाण आहे जैसलमेर म्हणजेच राजस्थान. या सरावाचा उद्देश आहे आक्रमक व बचावात्मक हवाई क्षमतांची चाचणी व प्रदर्शन करणे. या सरावाचं महत्त्व आहे वर्षातील भारतीय हवाई दलाचा सर्वात मोठा हा हवाई लढाऊ सराव आहे, त्याच्यामुळे विचारला जाऊ शकतो. आणि याच्यामध्ये सहभागी कमांड आहेत वेस्टर्न एअर कमांड आणि साऊथ वेस्टर्न एअर कमांड. बरोबर, या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. क्लिअर? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होताचे 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न. 2026च्या आकडेवारीनुसार भारतातील सर्वात जास्त लोकर उत्पादक राज्य कोणतं ठरलेलं आहे? कर्नाटक,
जम्मू काश्मीर, राजस्थान की गुजरात? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं, दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे.